ग्रामीण भागामध्ये एसटीच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यासाठी म्हणून काही नवीन आता जुन्या बसेस होत्या त्या जाऊ शकत नव्हत्या, किलोमीटरचं अंतर जास्त आहे आणि त्यामुळे नवीन बसेस येण्याची वाट बघत होतो. पण ग्रामीण भागातल्या फेऱ्या आता आम्ही वाढवू. पण काय होतं की ग्रामीण भागातल्या फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्या वाढत असताना एसटी महामंडळ तोट्यात पण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण नवीन जे आम्ही सर्वेक्षण केलं त्यामध्ये जास्तीत जास्त प्रवासी हे 150 किलोमीटरच्या आतले प्रवासी आहे. त्या 150 किलोमीटरच्या आतमध्ये प्रवाशांची वाहतूक करत असताना कमी बसेस आणि लांब पल्ल्याच्या ज्या प्रवासी सेवा द्यायच्या आहेत त्यासाठी अति जास्त बसेस. त्यामुळे तसंही न करता ते बॅलन्स राखून आम्ही ती सुविधा देणार आहोत. बरं, आता तुम्ही अनेक गोष्टी रिवॅम्प करताय तर त्याच्यामध्ये आता आपण बघतो की बऱ्याचदा एखादी ट्रेन निघाली असेल तर साधारण आपल्याला कळतं की इतक्या मिनिटाला ही इथं पोहोचणार आहे. तसं आपण एसटीच्या बाबतीत असं काही त्यांचं टाइम टेबल करतोय, डिजिटलायझेशन करतोय आम्ही. LED टीव्ही सगळीकडे लावलेले आहेत सगळ्या एसटी स्टँडवर. त्याचबरोबर GPS यंत्रणा लावल्यामुळे प्रवाशांना व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच कुठली बस कुठवर आली आहे, किती वाजता येईल याची माहिती मिळेल. त्यासाठी नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही त्या सुविधा देतोय. काय होतं की काही रस्त्यांवर पडलेले खड्डे किंवा काही ठिकाणी ज्या आता पूर्वीच्या जुन्या बसेस होत्या त्यामध्येच बंद पडायच्या, त्यामुळे याच्यामध्ये थोडासा परिणाम झालेला दिसत होता गेल्या 8-10 महिन्यामध्ये. पण आता ह्या नवीन ज्या बसेस पुढल्या 6 महिन्यात आल्यानंतर पुढल्या वर्षीपासून ही सुविधा मात्र पूर्णतः मिळेल. पण आता ह्या ज्या जुन्या बसेस आहेत तुम्ही म्हणताय त्या साधारण किती वर्ष जुन्या असतील? म्हणजे 15 वर्षाच्या वर तर कुठल्याही बसेस वापरता येणार नाही. आता आम्ही असा निर्णय घेतला की 8 वर्ष कुठल्याही बसेसला झाले की रेट्रोफिटिंग म्हणजे त्याला आम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत. नवीन आलेल्या बसेस सुद्धा म्हणजे आज आलेली बस 8 वर्षानंतर म्हणजे बरोबर 2034ला आम्ही रेट्रोफिटिंगसाठी पाठवणार, ती इलेक्ट्रिक बस म्हणून येईल. आणि जुन्या ज्या बसेस आहेत 15 वर्षाची मर्यादा आहे. त्यामुळे ज्या 15 वर्षापर्यंत गेलेल्या किंवा 15 वर्ष झालेली नाही परंतु अतिशय वाईट अवस्था आहे, ते 14व्या वर्षी सुद्धा आम्ही त्या बसला स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये टाकलेलं आहे. भंगारमध्ये त्याची विक्री आम्ही करतोय.